दुसरे राजे अध्याय 5. आपल्या आपली वचनाची तलवार आपल्या हातात असू द्या. दुसरे राजे अध्याय 5. शाला रबा सोल रबा रेखे. उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद, यहोशुवा, शास्त्रे. इथं हेडिंग काय आहे? नामानाचे कोड नाहीसे होते. हालेलुया. जसं नामानाचं कोड नाहीसं झालं, आज तुमच्यावरचे शराब सगळे नाहीसे होते. येस, असा आमेन जोरदार खडकदार पाहिजे. आजच्या विषयाचा टॉपिक आहे आपला, परमेश्वर तुम्हाला अंधकारातून सोडवणार आहे. आपल्या शेजारच्यांना बोला, परमेश्वर तुला अंधकारातून सोडवणार आहे. बघा, दुसरे राजे अध्याय 5. मी वचन वाचतो, लक्षपूर्वक ऐका. आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. आरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेसाठी राहिली. ती आपल्या मालकिणीला म्हणाली, शोम्रोनातल्या संदेष्ट्याशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते. त्याने त्याचे कोड बरे केले असते. कोणी एकाने जाऊन आपल्या धन्याला सांगितले की ती इस्रायली मुलगी असे म्हणत आहे. आरामाच्या राजाने म्हटले, जा, तर मग मी इस्रायलच्या राजाला पत्र देतो. मग तो माणूस 10 किक्कर चांदी, सोन्याची 6000 नाणी व 10 पोशाख घेऊन निघाला. त्याने इस्रायलच्या राजासाठी पत्र आणले. त्यात असा मजकूर होता की या पत्राच्या द्वारे आपल्याला कळवण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपल्याकडे पाठवले आहे. आपण त्याचे कोड बरे करावे. हे पत्र वाचून इस्रायलच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. तो म्हणाला, ह्या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठवला आहे. मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? विचार करा. पहा, हा माझ्याशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. इस्रायलच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. हे देवाचा माणूस अलिशा ह्याने ऐकले. तेव्हा त्याने राजाला सांगून पाठवले, तू आपली वस्त्रे का फाडलीस? त्याने माझ्याकडे यावे, म्हणजे इस्रायला संदेष्ट आहे हे त्याला कळेल. तेव्हा नामान घोड्या रथानिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की जाऊन यार्देनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागवून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करेल. दिमिश्कातल्या नद्या अबाना व परपर या इस्रायलच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्याच्या स्नान करून मला शुद्ध होता येणार नाही काय? असे म्हणून तो क्रोधित होऊन निघून गेला. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्ट्याने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध हो एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी हे थोडं वचन मोठं होतं, पण हे पूर्ण वाचून तुम्हाला समजणं गरजेचं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपण काय पाहिलं की या ठिकाणी एक नामान म्हणून एक आरामाचा राजा आहे. प्रेज द लॉर्ड. तर त्या राजाच्या हुजुरीमध्ये तो असतो आणि वचन काय सांगतं माहिती का, की जेव्हा तो परमेश्वराकडे प्रार्थना करतोय, परमेश्वर काय करतोय, त्याला युद्धामध्ये जिंकून देतोय. बघा, आता मी पुन्हा एकदा वाचतो. इथं वचन सांगतं, आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने, इथं वचन काय सांगतं, त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण तो कोडी होता. बघा, तो परमेश्वराची काय करत होता, तिथं प्रार्थना करत होता.
त्या राजाने त्याला का ठेवलं होतं माहितीये का, की तो सुद्धा त्याच्या देवाची प्रार्थना करत होता आणि तो राजा काय करत होता, युद्ध जिंकत होता. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता. काय होता त्याच्यामध्ये? कोड होता. कोड. प्रेज द लॉर्ड. काय होता त्याच्यामध्ये? कोड होता. कोड. पूर्वी कोडी मनुष्य याला दूर टाकलं जात असे, पण राजाने काय केलं होतं, त्याला माहिती तो परमेश्वराला त्याच्या दैवताला काय करत होता, प्रार्थना करत होता आणि युद्ध जिंकत होतं, म्हणून राजाने त्याला ठेवून घेतला होता. पण जसं बघा इथे एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगते की इस्रायलमध्ये जेव्हा लूटमार झाली तिथनं एका लहान मुलीला कैद करून नेण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. तिथून लहान मुलीला तिथं कैद करून नेण्यात आलं आणि जेव्हा त्या मुलीने सांगितलं, कुणाला? नामानाच्या पत्नीला सांगितलं की इस्रायलमध्ये एक अलिशा नावाचा संदेष्टा आहे, तो त्याचे कोड बरे करू शकतो. राजाने त्याच्यामध्ये दिरंगाई केली का? वचन सांगता त्यांनी लगेच काय केलं, 10 किक्कार चांदी. हालेलुया. किती सांगितली? 10 किक्कार चांदी, सोन्याची 6000 नाणी. 10 किक्कार म्हणजे एक किक्कार म्हणजे 34 ते 35 किलो. 10 किक्कार म्हणजे 340 ते 350 किलो चांदी त्यांनी घेऊन गेला. 60 सोन्याचे नाणी आणि 10 पोशाख. प्रेज द लॉर्ड. का माहिती? कारण त्याचं कोड घालवायचं होतं. प्रेमो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो नामान होता तो सुद्धा परमेश्वराची काय करत होता, प्रार्थना करत होता. पण त्याच्या परमेश्वरामध्ये तेवढी ताकद नव्हती की त्याचं कोड तो नाहीसं करेल. हालेलुया. किती जणांना इथपर्यंत समजतंय? प्रेज द लॉर्ड. त्याचं कोड, त्याचा परमेश्वर जो होता, तो ज्याची सेवा करत होता, त्या परमेश्वरामध्ये ती ताकद नव्हती की तो त्याचं कोड बरं करू शकतो. पण त्या इस्रायलच्या लेकरांनी काय सांगितलं, त्या मुलीने सांगितलं की तुम्ही काय करा, तिकडे जा, तिथं अलिशा नावाचा संदेश आहे, तो त्याचं काय करील, कोड बरं करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा नामान जो होता, हा कुठल्या दैवताची पूजा करायचं माहितीये तुम्हाला? बघू आपण वचन 18वं वचन सांगतं त्याच्यातच 18. परमेश्वराने आपल्या दासाला एका गोष्टीची मात्र क्षमा करावी, हे नंतरच मी सांगतो. म्हणजे माझा जरी रिम्मोन दैवताच्या मंदिरात पूजा करायला जातो तेव्हा मी त्याच्याजवळ असतो आणि रिम्मोन दैवताच्या मंदिरात गेल्यावर त्याला मी नमन करत असतो. ह्याप्रमाणे रिम्मोनाच्या मंदिरात जाऊन मी त्याला नमन करील, तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी. म्हणजे या नामाला एक गोष्ट कळली, जेव्हा त्यांनी त्या यार्दन मध्ये 7 वेळा बुचकळला, जेव्हा त्यांनी डुबक्या मारल्या, वचन सांगतं तो बरा झाला, त्याचं कोड पूर्ण नाहीसं झालं. त्याच्यानंतर त्याला समजलं की मी ह्या रिम्मोन दैवताची जी मी पूजा करायचो किंवा मी प्रार्थना करायचो, तो माझं कोड बरं नाही करू शकला. म्हणून त्यांनी अलिशाला काय सांगितलं माहितीये, मला क्षमा करा, कारण मी ज्याच्याकडे कामाला आहे ना, तो ह्या रिम्मोनाची काय करतोय, पूजा करतोय. पण मला तिथं जर कामाला टिकायचंय तर मला त्याचं ऐकावं लागेल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हा नामान जो होता, हा पण एका दैवताची प्रार्थना करत होता, परंतु त्याच्या परमेश्वरामध्ये इतकी ताकद नव्हती जेवढी इस्रायलचा देव परमेश्वर, त्याच्यामध्ये ती ताकद होती. हालेलुया. हालेलुया. त्या इस्रायलच्या दैवताकडे तो गेला आणि त्या संदेशाने सांगितलं, तू 7 वेळा काय कर, त्या पाण्यामध्ये बुडक्या मार आणि बाहेर ये. तो बरा झाला. त्याला एक समजलं की ज्या देवाने मला बरं केलं ना, आता मी फक्त त्याची सेवा करणार आहे. हालेलुया. म्हणजे याने काय केलं, जो रिम्मोन आहे, बायबलचं म्हणजे रिम्मोन हा कोण आहे? जर तुम्ही सर्च केलं तर रिम्मोन ह्याला म्हणतात मेघ गर्जना करणारा दैवत किंवा सूर्याचा, हे असं त्याचा उल्लेख बायबल मध्ये नाही, पण याला जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला समजेल हा रिम्मोन कोण आहे. थोडक्यात बाल देव, प्रेज द लॉर्ड, तो सैतानाचा देव, हे त्याची पूजा करत होते. आणि सैतान काय करायचं, हे जी प्रार्थना ऐकून काय करायचं, त्या राजाला जिंकून द्यायचा लढाया. पण त्याच्यामध्ये एवढी ताकद नव्हती की ह्याचं कोड बरं करावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा अंधकारामध्ये होता, याला माहिती नव्हतं. याला एवढंच माहिती होतं की मी इथं आहे, मला राजाने सेनापती करून ठेवलंय आणि परमेश्वर माझं ऐकतोय, म्हणून राजाने मला ठेवलंय. पण प्रियांनो, कोडापेक्षा जास्त त्याला काही नव्हतं. त्याने लगेच पुढे काय सांगितलं की माझं कोड तर बरं झालंय, पण मी राजासोबत जर मंदिरात जाईल, मला क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. काय म्हणला, राजासोबत जर मी मंदिरात जाईल तर मला क्षमा करा, कारण माझा राजा जाऊन त्या मंदिरात जातोय तर मला ऑब्व्हियसली त्याच्या मागे जाणं गरजेचं आहे. म्हणजे हा अंधकारामध्ये होता, हा अंधकारातनं बाहेर प्रकाशाच्या देवाकडे आलाय. हालेलुया. त्याला इकडं काय समजलं की जो इस्रायलचा परमेश्वर आहे तोच खरा आणि जिवंत परमेश्वर. हालेलुया. आपण सुद्धा इथं बसलेला प्रत्येक जण, तुम्ही आणि मी काय करत होतो, आपण पण अंधकारात होतो. आपण पण काय करत होतो, दुसऱ्या दैवतांची पूजा प्रार्थना करत होतो.
आम्ही सुद्धा काय करत होतो, दुसऱ्या दैवतांची पूजा आणि प्रार्थना करत होतो. पण मी जर तिथं दुसऱ्या दैवतांची पूजा प्रार्थना सगळं काही करत होतो, तरी सुद्धा मी व्यसनामध्ये का होतो, एक प्रश्नचिन्ह उमटतं. तरी सुद्धा मी भांडकुदळ का होतो, एक प्रश्नचिन्ह उमटतं. तरी सुद्धा आमची परिस्थिती गरिबीची का होती, एक प्रश्नचिन्ह उमटतं. हालेलुया. जसं आम्ही तिथून बाहेर पडलो आणि जो खरा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्या जवळ आलो, तेव्हा काय झालं, आम्ही त्या अंधकारात बाहेर होऊन आम्ही काय झालं, या प्रकाशाच्या परमेश्वराकडे आलो. हालेलुया. मी जेव्हा लहान होतो ना, 3री 4थीला, मी मुंबईच्या शाळेमध्ये शिकायला होतो. आम्ही मुंबईला राहिलो होतो. तिथं बसून लहानपणी आम्हाला काय करायचे, पूर्ण असं लाईनीत बसवायचे आणि आमच्याकडनं एक प्रार्थना करून घ्यायची. असं तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर मा मृतंगमय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, असं तो मा सद्गमय म्हणजे काय, असं तो मा सद्गमय म्हणजे काय, की हे परमेश्वरा मला असत्यापासून काय कर, मला सत्याकडे घेऊन ये. हे परमेश्वरा मला वाईटापासून काय कर, मला चांगल्याकडे घेऊन ये. तमसो मा ज्योतिर्गमय. तमसो म्हणजे काय, तिमिर. तिमिर म्हणजे काय, अंधार. मला अंधकारातनं बाहेर काढ आणि मला प्रकाशाकडे ने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मृत्यून मा मृतंगमय म्हणजे काय, मला मृत्यूपासून प्रभू मला वाचव आणि मला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जा. हालेलुया. म्हणजे काय, की मला असत्यापासून सत्याकडे. तसं ते योहान 14 त्याचं 6 वचन काय सांगतं माहिती, मार्ग सत्य जीवन मीच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच काय, इथं सांगते असं तो मा सद्गमय म्हणजे सत्य जेव्हा मला कळलं तेव्हा मी ह्या देवाकडे आलो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मी काय होतो, असत्यामध्ये होतो. प्रेज द लॉर्ड. हा नामान कुठं होता, हा पण देवाचीच पूजा करत होता, परंतु त्याचं कोड जात नव्हतं. पण जेव्हा तो असत्याकडून सत्याच्या परमेश्वराकडे आला तेव्हाच त्याचं कोड नाहीसं झालं. आज तुमच्या जीवनामध्ये पण कोड आहे. कसलं कोड आहे, तुमच्या जीवनामध्ये गरीबपणाचा असेल, आजारपणाचा असेल, भानपणाचा असेल, व्यसनाचा असेल, त्याच्या जीवनामध्ये ते शारीरिक कोड होतं. पण हे कोड तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे. हे कसं जाणार आहे, आज आपण कुठं आलोय, आपण सत्याच्या देवाकडे. प्रेज द लॉर्ड. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे काय, तमसो तिमिर, अंधारातनं आम्हाला बाहेर काढ परमेश्वरा. कुठला परमेश्वर हे कुणालाच माहिती नाही. फक्त तिथं काय लिहिलंय त्या श्लोकामध्ये, की परमेश्वरा. तिथं एक्झॅक्ट नाव लिहिलंय का, नाही लिहिलं. बायबल प्रत्येक वेळेस काय सांगतं, की राजाने परमेश्वराजवळ प्रार्थना केली म्हणून वचन सांगतं तो सत्य आणि जीवित परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, तसंच बघा की योहान 8 त्याचं 12 काय सांगतं माहिती, की मीच जीवनाचा प्रकाश आहे. हालेलुया. म्हणजे जे आपण अंधकारामध्ये होतो तिथून आपल्याला काय केलंय, परमेश्वराने बाहेर काढलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा काही लोक आहेत बघा, कुणी ऍक्सिडेंटनी मरते, कुणी आजारपणाने मरते, कुणी काय होतंय, त्यांच्यावर मृत्यू सगळ्यांना येणार आहे. पण तो येतोय कसा ह्याच्यावरती डिपेंड आहे. कुणी लोक बघा हॉस्पिटलमध्ये तडपून मुखाने बोलतात, बाद झालंय, आता मरायचंय, पण तो व्यक्ती कधीच मरत नाही. इतका त्रास होतो. मग लोक म्हणतात ना, अरे बापरे, खूप त्याला त्रास झाला, वर्षभर इतका त्रासात होता, तडपत होता, पण परमेश्वर त्याला मृत्यू देत नव्हता. प्रेज द लॉर्ड. पूर्वीपासून तर आतापर्यंत लोक काय म्हणतात, हे परमेश्वरा तू कुठे रे, मला दाखव, मला तुला बघायचंय. कुठल्या एक्झॅक्ट दैवताचं नाव कुणी घेत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हातारे लोक पण बघा अजून पण उठता बसतात, अरे रे परमेश्वरा सांभाळ रे मला. ज्याला गुडघ्याच्या कमरेचे प्रॉब्लेम असतात, म्हातारे लोक ते काय करतात, बसता उठता काय नाव घेतात, अरे अरे परमेश्वरा सांभाळ रे बाबा. कोण आहे तो परमेश्वर? तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. तोच परमेश्वर आहे. फक्त झालं काय, जेव्हा तो मानवी देह धारण करून आला तेव्हा त्याला नाव दिलं गेलं इम्मानुएल, म्हणजे आम्हा बरोबर देव, आणि त्याला नाव दिलं येशू ख्रिस्त. तो परमेश्वर स्वर्गामध्ये होता, पण पृथ्वीवरती इतका अंधकार झाला होता, पृथ्वीवरती इतकं पाप झालं होतं, त्याच्यामुळे त्या परमेश्वराला एक डिसिजन घ्यावं लागलं. ते डिसिजन असं होतं की त्याला मरियमच्या गर्भामध्ये येऊन त्याला मानवी देह धारण करून तुमच्या आणि माझ्यामध्ये बसणं होतं, त्याला गरजेचं पडलं. हालेलुया. तोच परमेश्वर जो जुन्या करारातला होता, तोच परमेश्वर नवीन करारामध्ये आहे. ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली तोच आहे. फक्त तो परमेश्वर म्हणून लोक आवाज मारत होते, पण हा अंधकार पृथ्वीचा घालवण्यासाठी त्याला एक स्त्री हवी होती, आणि ती शुद्ध पवित्र स्त्री हवी होती. म्हणून तर त्या कुमारीच्या गर्भामध्ये जाऊन त्यांनी जन्म घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
आज प्रियनो प्रत्येक जण अंधकारामध्ये होता. आम्ही सुद्धा इतके दैवत पूजले, आम्ही पण बकरे कापले, कोंबडे कापले. प्रत्येक देवऋषी आम्हाला खोटारडाने निघायचा. कुणी 10,000 घे, कुणी 15,000 घे, कुणी कपाळभर आम्हाला गुलाल लाव, कुणी काय कर. तिकडे माझी आई वेगळी गोल गोल फिरायची, तिथं माझे वडील गोल गोल फिरायचे. नुसतं वारच वारं घरामध्ये, हे सुसाट नुसती पहिलंच लागायची नाही. हे इकडे घुमायचं, ते तिकडे घुमायचं. अरे बापरे बापरे बापरे. म्हणजे इतकं आम्ही वैतागलो होतो. शेवटी सगळं सोडून दिलं, सगळं टाकून दिलं. शेवटी म्हणतात ना की एक प्रकाश येतो, जीवनाचा प्रकाश. आज तुम्ही इथं ख्रिस्ताकडे आले, तुम्हाला पण कुणीतरी सुवार्थ सांगितली, म्हणूनच तर तुम्ही आलात ना इथं. आम्हाला पण कुणीतरी सांगितलं. आता सगळं करून थकले ना, आता या तुम्ही. आज इथं बसलेला प्रत्येक जण हा असा चाललेला नाहीये. प्रत्येकाला कुणीतरी सुवार्थ सांगितलेली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने काय केलं, त्या माणसाला, कुठल्या का असाना, त्या माणसाला तुमच्याकडे पाठवलंय की जा आणि त्यांना सांग, या माझ्याकडे, मी तुम्हाला अंधकारातून बाहेर काढीन, मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देईन. प्रेज द लॉर्ड. समजण्यासारखं खूप सोपं आहे प्रियांनो. हा नामान सुद्धा इतके वर्ष तिकडे होता पडलेला, पण त्याचं कोड कुठल्या दैवतामध्ये ताकद नव्हती. पण इस्रायलचा जो परमेश्वर होता, त्यांनी पण नाही तर त्याच्या सेवकांनी आलिशाने काय केलं, एक शब्द सांगितला, जा आणि 7 वेळा बोलून बाहेर येत उभा राहू. जेव्हा पण वचन सांगतं त्यांनी पण सांगितलं, मी पण माझ्या देवाला सोडून टाकतो आणि मी आता काय करतो, इस्रायलच्या परमेश्वराची सेवा करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये चढ उतार येत राहतात, परंतु जर व्यवस्थित देवाच्या समक्ष आले, व्यवस्थित देवाच्या जवळ आले, तर परमेश्वर तुम्हाला कसली कमी करू देणार नाही. हालेलुया. आम्हाला ही खूप 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 प्रॉब्लेम झाले. सगळं संपलं, पैसा संपला, सगळं संपलं. मी नशेमध्ये गेलो, मी तर इतका नशेमध्ये गेलो, तुम्हाला प्रत्येकाला माहिती. मी इतका नशेमध्ये गेलो कारण का माहिती, मी अंधकारामध्ये चालत होतो. त्या परमेश्वराने त्या अंधकारातून मला बाहेर काढलं आणि प्रकाशामध्ये आणलं. प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येकावरती तो अंधकार आहे, पण तो अंधकार निघणार कसा? योहान 8:12 की मीच जगाचा प्रकाश आहे. आणि जेव्हा तो प्रकाश तुमच्यावरती येतो ना, हालेलुया, तेव्हा माणसाचं जीवन टोटली चेंज होऊन जातं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तेव्हा आज लोक काय म्हणतात माहिती का, हे लोक धर्म परिवर्तन करतात. काय करतात, हे काय म्हणतात, हे लोक काय करतात, धर्म बदलतात. मी जेव्हा लहान होतो, माझी मम्मी एका दैवताकडे मला घेऊन जायची, तिथून लगेच शेजारी आम्हाला हाजी आलीमध्ये घेऊन जायची. पण समजा मी जर त्या दर्ग्यामध्ये जायचो लहान असताना, तर मी काय मुस्लिम झालो का? मी मुस्लिम झालो. मी जर गुरुद्वारामध्ये गेलो तर मी काय पंजाबी झालो का? पण लोकांना हा ते म्हणतात ना, एक छोटासा काहीतरी प्रॉब्लेम काय, चर्च मध्ये गेले की ते म्हणतात धर्म परिवर्तन करा. हालेलुया. लगेच म्हणलं जातं, पुढे चर्च मध्ये गेला तुम्हाला पैसे भेटले असतील ना, आज तुम्ही तो बसले, मी किती पैसे दिले तुम्हाला, कोणी सांगाल का? उलट तुम्हीच येताय आणि देवाला दान आणि दशमांश पेरताय. बरं, देवाला पेरताय तर तुमचीच बरकत उघडत चालली, माझं काय त्याच्यामध्ये? हालेलुया. पण लोकांना किती दुखतंय बघा ना तिथं. आज बाहेर बघितलं ना तुम्ही, यूपी, बिहार, छत्तीसगड टोटली चर्चेस बंद करून टाकले. हे जातात झेंडे घेऊन बोंबलत, तिकडे त्यांना काय काम धंदे नसतात, उगत जातात आणि बोंबली करतात. धर्म परिवर्तन चाललंय. धर्म परिवर्तन करायला कोर्टामध्ये जावं लागतं, वकील पकडावा लागतो, त्याला लिगली प्रोसिजर असते. धर्म परिवर्तन म्हणजे धर्म चेंज करणे, ती लिगली प्रोसिजर करावी लागते आणि त्याच्यानंतर ते कन्वर्ट झालं असतं. प्रार्थना करून कोणी बदलतं का? प्रार्थना करून फक्त जीवन बदलतं. हे उत्तर सुटत्यात, तोंड घेतात, हे उत्तर सुटतात आणि तोंड घेऊन काय करतात? धर्म परिवर्तन, धर्म परिवर्तन, धर्म परिवर्तन, धर्म परिवर्तन. काय धर्म परिवर्तन? माझं नाव काय? माझं नाव तेच आहे ना. का मी डेव्हिड झालो का? मी पीटर झालो का? मी जॉर्ज झालो का? माझं नाव काय? तेच नाव आहे. ह्यांच्या डोक्यामध्ये सैतानाने काय टाकले माहिती का? जाण त्यांना आलं बाहेर, जाण त्यांना आलं बाहेर. हालेलुया. अहो, जिथं रात्रीचे ते डान्स बार चालतात, पब चालतात, तिथं हे मोर्चे घेऊन जात नाही ना. तिथं मोर्चे घेऊन जात नाही, तिथं डान्स बार पब चालतात आणि हे चर्च पाशी मोर्चे घेऊन येतात, बंद करा, धर्म परिवर्तन. तिथं किती मोठं वाटोळं चाललंय. पोरं तिथं दारू पिऊन डोक्या वाटल्या घेऊन नाचतात, ते बंद करा, तिथं नाच होत चाललाय.
दारूचे दुकानं उघडे ठेवले, देशी दारूचे दुकानं. कितीतरी बहिणींचे, कितीतरी भावांचे, कितीतरी बहिणी माता भगिनींचे घर उद्ध्वस्त चाललेले. नवरा काम धंदा करत नाही, दिसतात दारू पिऊन रस्त्यावर पडलेला, ते बंद करून टाका ना. हालेलुया. तिकडे कोणी जात नाही मोर्चे काढायला. तिथं वेश्या व्यवसाय चालतो सर्रासपणे त्या हॉटेलामध्ये, तिकडे कोणी जात नाही बंद करायला. आणि इथं झेंडे घेऊन येऊन बोंबलं त्यात, बंद करा बंद करा. जरा चर्च मध्ये येऊन बसावं, माणसाने बघावं इथं काय शिकवलं जातं. इथं स्त्रीचा आदर करायला शिकवलं जातं, इथं व्यसनातनं बाहेर पडायला शिकवलं जातं, इथं परमेश्वराची प्रार्थना कशी करावी हे शिकवलं जातं, इथं तुमची बरकत तुम्हाला कशी भेटेल हे शिकवलं जातं. आणि ते बोंबलं जोडतात बंद करा. दिसते यांना ते पोपटासाठी मिठू मिठू करून जाणार, त्यांना माहिती होणार तर काहीच नाही, उगं बोंबलं सुटायचं. मला या गोष्टीचा त्रास होतो. त्रास म्हणजे कसा होतो की जेव्हा मी बघतो ते न्यूज बघतो ना, की ते छत्तीसगड आणि बिहारमध्ये इतकं वाईट चाललं, अक्षरशः चर्चमध्ये बुलडोजर चालवतात, चर्च तोडले जातात. बिचाऱ्यांनी दान दशमान देऊन ते चर्च बांधलेले असतात, ते घुसतात लगेच, हे फोड ते फोड, हे फोड ते फोड. पण प्रभूने आपल्याला शिकवलं ना, कोणाला हात उचलू नको, कोणाला उलट बोलू नको, म्हणून आपले हात बांधलेले. नाही तर काही काही बायका अशा पण चर्च मध्ये आहे ना की 2-4 माणसांना पण भारी पडतात, त्यांना देवाचं वचन माहिती म्हणून शांत बसतात. हालेलुया. म्हणून तर आजचं वचन काय होतं, की अंधकारातनं परमेश्वर बाहेर सोडवणार. किती जणांना हे वचन समजतं? प्रेज द लॉर्ड. अहो लहानपणापासून मी प्रार्थना करतो ना, ती शाळेमध्ये बसल्यापासून सगळी करतोय. तर असं तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय. का माझ्या जीवनामध्ये बदल नाही झाला? जसा जसा वाढत गेलो तसा तसा नशेमध्ये पडत राहिलो. जेव्हा ह्याचं सत्य समजलं, जेव्हा बायबल खुलून बघितलं, तेव्हा मला समजलं की खरं अंधकार कुठला आहे. परमेश्वराचं वचन योहान 14:6 मध्ये सांगतं, मार्ग सत्य जीवन मी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. डिअर लॉर्ड, ज्यावेळेस येशू ख्रिस्तासोबत त्याचे 12 शिष्य होते ना, येशू ख्रिस्तासोबत त्याचे जेव्हा 12 शिष्य होते, ते शिष्य काय करत होते माहिती? फक्त येशूच्या मागे चालत होते. त्यांना एक माहिती होतं की ज्याच्या मागे आम्ही चाललोय ना, तो आम्हाला खायला प्यायला सगळं पुरवणार आहे. कारण त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी बघितलं होतं 2 मासे आणि 5 भाकरी. प्रेज द लॉर्ड. त्यांना समजलं हा येशू आम्हाला कधी उपाशी मारणार नाही. पण जोपर्यंत येशू त्यांच्या सोबत होता ना, त्यांनी एकही चमत्कार केला नाही आणि काहीच केलं नाही, फक्त त्याच्या मागे जात होते. पण जेव्हा अधिकार दिला ना की जा मी तुम्हाला अधिकार देतो, तेव्हा पण ते गेले. परंतु एक केस अशी आली, हे तिकडे गेले, प्रार्थना केली, पण एक भूत त्यांना निघलं नाही. परमेश्वराने काय तिथं बोलले येशूनी की हे कुटील पिढी मी कुठवर तुम्हाला सहन करतो. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेले ना, स्वर्गात जेव्हा त्यांच्या डोळ्यात देखत प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये उचलले गेले ना, त्याच्यानंतर त्यांना ती किंमत कळाली की नाही, आपल्यासोबत साधा सुद्धा कोणी नव्हता, आपल्यासोबत खुद्द परमेश्वर होता. आणि जेव्हा त्याच्यानंतर बघा, ह्या 12 नाही 11 जण होते. 11 जणांनी काय केलं, देवाची इतकी सुवार्ता सांगितली की अख्ख्या पृथ्वीला त्यांनी व्यापून टाकली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यातलेच तुम्ही आणि मी पण आहे. प्रेज द लॉर्ड. ते 12 जण होते. चला, प्रभू येशू ख्रिस्त गेले स्वर्गात. मग काय ते काय त्याच्या कामाला गेले का? काय गेले? जो येशूकडे येतो, प्रेज द लॉर्ड, जो येशूकडे येतो ना, प्रभू त्याला आशीर्वादित करतो. एक सेवक होते, म्हणजे आहेत ते शेविंग करण्यासाठी आणि केस कापण्यासाठी एका दुकानात गेले. ते दुकानदार केस कापता कापता त्यांना बोलायला लागला की तुम्ही काय करता, काय नाही करता. त्यांनी सांगितलं मी एक सेवक आहे, मी येशूची सुवार्ता सांगतो, माझं जीवन हे होतं, माझं ते होतं. ते कटिंग करता 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 ते बोलत गेले. आज तो कटिंगवाला एकदा त्याला ओरडला, काय लावलं म्हणला तुम्ही येशू करता? मी कुठे देवाला मानत नाही म्हणला. मी जर काम नाही केलं तर काय होईल? मी जर नाही केलं काम तर काय मला काय येशू देणार आहे का? ते सेवक शांत बसले. सेवकाने काय केलं, त्या केस कापणाऱ्याला, कटिंग करणाऱ्याला काय म्हणले माहिती का, की तुम्ही कटिंग करणारे नाही, तुम्ही नावी नाहीचे. तो म्हणला असं कसं, मी तुमचे केस कापले, गाडी कापली, तुम्ही मला कसं काय म्हणलं? नाही म्हणले, मी कसं काय मानू, तुम्ही नावी, मी नाही म्हणत तुम्हाला नावी. तो हसायला लागला. माझा एखादा येडा पण मला बघून म्हणत की तू नावी आहेस. मग मी म्हणतो तू नावीच नाही, तुम्हाला काय प्रूफ आहे तुमच्याकडे?
ते देवाचे सेवक म्हणले, जर तुम्ही न्हावे असते ना तर बाहेर इतक्या लोकांची दाढी आणि केस वाढलेत ना. प्रेझ द लॉर्ड. लक्ष द्या, बाहेर इतक्या लोकांची दाढी आणि केस वाढले, मग त्यांची केस काय तुम्ही कापले? बघा आता काय म्हणले, बाहेर इतके लोक फिरताय, कोणाची दाढी वाढली, कोणाची केस वाढले, त्यांचे तुम्ही केस कापा. तो कटिंग वाला हसून काय म्हणला माहितीये का, ते लोक माझ्याकडे येतच नाही, मी कसं त्यांचे केस कापतो? मग देवाचे सेवक खूप प्रेमाने म्हणले, जसं तू म्हणतो ना ते लोक तुझ्याकडे येत नाही, मग तसं मी तुला म्हणतो, तू जे म्हणतो ना मी येशूकडे जाणार नाही, मग मी तुला सांगतो तू येशूकडे जा, म्हणजे तुझं जीवन बदल. हालेलुया, हालेलुया. हा तोंड वर करून म्हणतो ते लोक माझ्याकडे येतच नाहीयेत. अरे मग तू जर देवाकडे जात नाही तर देव तुला कसा आशीर्वाद करेल? हे झालं. प्रत्येकाला एक निर्णय घेणं गरजेचं असतं. तुम्ही आणि मी जेव्हा येशूकडे आलो त्याच्यानंतरच आपल्याला परमेश्वर समजला. तुम्ही आणि मी येशूच्या जवळ आलो तेव्हा आपल्यावरचे जे बंधनं होते, जे आजारपण होते, जे रोगराई होत्या, या सगळ्या निघून गेल्या. मी जेव्हा अंधकारामध्ये होतो, मी जेव्हा नशेमध्ये पडलो होतो, मी स्वतः जेव्हा येशूच्या चर्चमध्ये आलो तेव्हाच मी बरा झालो. हालेलुया. मग बोलणारे बाहेर बसून मोठमोठ्याने बोलतात देव नाहीये, देव नाही. ठीक आहे बाबा, नाही तर तुझ्याकडे राहू दे. आम्हाला माहिती आहे आमच्यासोबत आमचा परमेश्वर आहे. आम्हाला माहिती आहे आम्हाला सुखा दुःखामध्ये तो सांभाळतोय. आम्हाला माहिती आहे तो आमच्या सोबत आणि आमच्या संगतीने तो राहतो. हालेलुया. प्रिय, जर देवाकडेच आले नाही तर देव तुम्हाला काय आशीर्वादित करणार आहे? तुम्ही लांबूनच दिसते, काही लोक लांबूनच बोंबा ठोकतात. मी पण हेच करत होतो. मी पण लांबूनच बोलायचो की काय 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 येशूवाले आले, हे आले, ते आले, ते आले. यांना काही काम धंदे नसतात, उगाच घरामध्ये येतात, डमकं वाजवतात, गाणे गातात आणि प्रार्थना करून निघून जातात. काही होत तर काही नाही. जेव्हा माझ्यावरती प्रॉब्लेम आला, जेव्हा मी स्वतः येशूच्या जवळ आलो, तेव्हा येशूने मला बदलला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, मला सांगायचं काय येतं, आज जर तुम्ही प्रभूकडे स्वतः आलात ना तर माझा परमेश्वर तुम्हाला पूर्णपणे अंधकारात बाहेर काढणार आहे. हालेलुया, हालेलुया. देवाजवळ आले ना तर फक्त देवाशी कनेक्टेड तुम्हाला व्हायचंय. जोपर्यंत तुम्ही देवाशी कनेक्टेड होणार नाही ना तोपर्यंत परमेश्वराने तुमच्यामध्ये एक भिंत असणार आहे. ती भिंत कुठली माहिती? साची भिंत असणार आहे. जोपर्यंत देवासोबत तुमचं रिलेशन होत नाही तोपर्यंत तुमचं जे पण काय असेल ना ते कधीच पूर्ण होणार नाही. म्हणजे काही लोक म्हणतात की प्रभू आम्हाला घर दे, प्रभू आम्हाला चांगली नोकरी दे, आमच्या पगारामध्ये वाढ कर. पण जर तुमचं रिलेशन जर प्रभू सोबत नाही तर वाढ कशी होणार आहे? आज समजा ह्या दोन मैत्रिणी, समजा नाही ऐकच, या दोन मैत्रिणी बसल्या. एक मैत्रिणी दुसऱ्या मैत्रिणीला म्हणली की मला 1000 रुपये दे, उसने. ती देणार का नाही देणार? देणार. कारण तिला माहिती ही माझी मैत्रिणी ही कुठे पळून जाणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण त्याच मैत्रिणी तर तिसऱ्या बाईला पैसे मागितले, ती मला कसं काय देऊ? येशूचं पण तेच. जेव्हा तुम्ही रिलेशन मेंटेन करता ना, रिलेशन, तेव्हा परमेश्वर म्हणा हा किंवा ही दररोज होते, हा किंवा ही एक भाऊ किंवा बहीण परमेश्वर जेव्हा बघल ना तेव्हा म्हणून हा रोज न चुकता माझे बायबलची वचनं वाचतो, उपवास करतो, प्रार्थना करतो, परमेश्वराला हे समजणार आहे की याचं आणि माझं रिलेशन गेले 2 वर्षापासून आहे, आता मी ह्याला जे मागेल ते देणार आहे. हालेलुया, हालेलुया. जर एक मित्र, आपला जुना मित्र आपल्याला मदत करू शकतो तर मग विचार करा तो परमेश्वर तुम्हाला का मदत नाही करणार? तर तेवढं तुम्ही रिलेशन ठेवलंय का? आज आपण परमेश्वराला दूर ठेवतो आणि आपल्या नातेवाईकांनाच फोन जास्त, हॅलो 2 दिवस झाले हो तुमच्यासोबत बोललो नाही, 2 दिवस झाले हो तुमच्यासोबत बोलले नाही. का फोन आलाय माहितीये का? अहो माझा सिलेंडर संपला, 1000 रुपये देतात. अहो मग अशीच मी किराणा माल भरला, संपले पैसे. म्हणजे हे होतं काय तुम्हाला? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मनुष्यावर नाही तर परमेश्वरावरती तुम्हाला विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो मी तुला कशाचीच कमी पडू देणार नाही. पण जेव्हा रिलेशन मेंटेन होतं ना, रिलेशन, एका मित्राला समजतं की हा माझा 5-7 वर्षापासूनचा मित्र आहे, मला हे मी ह्याला पैसे दिले तर हे कुठे पळून जाणार नाही. तसंच प्रभू सोबत तुमचं रिलेशन मेंटेन झालं ना, परमेश्वराला समजतात हा मला कधी सोडून जाणार नाहीये, मला ह्याला देणं गरजेचं. नाहीतर कितीतरी लोक येतात, हिलिंग, डिलिव्हरन्स म्हणजेच काय, चंगाई, आरोग्य सगळं काय घेतात आणि निघून जातात. म्हणून परमेश्वर काय करतो, मग दुसऱ्या परत 2-4 वर्षांनी त्यांचा परत काहीतरी प्रॉब्लेम येतो, म्हणतात आठवत आहे का पास्टर मी तेव्हा आले होते, तेव्हा नाही का? आता ते आपल्यालाच आठवत नाही किती येतात आणि किती जातात. पण तेव्हापासून जर प्रभू सोबत रिलेशन मेंटेन केलं असतं ना
तर हे 10,000 पण हेच कर्ज कधी चालत नसतं. प्रेज द लॉर्ड. देवासोबत घट्ट राहा. मित्रासोबत मैत्रिणीसोबत रिलेशन करून फायदा नाही. असू द्या, चांगली गोष्ट आहे, पण जरी मित्र मैत्रिणी असतील तर त्यांनी एकमेकांना देवाची सुवार्ता सांगितली पाहिजे. परमेश्वर काय आहे हे त्यांना सांगितलं पाहिजे. जर त्यांना येशू ख्रिस्त माहिती नाही तर त्यांना येशू ख्रिस्त जाऊन सांगितलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यांना अंधकारातनं बाहेर काढायला कोण आहे? तुम्ही आणि मीच आहे, दुसरं कोण? प्रेज द लॉर्ड. आज जर प्रियांनो आपण वचनामध्ये पाहिलं, जसं की या नामानाचं कोड त्याचा परमेश्वर बरं करू शकत नव्हता, पण जो खरा आणि सत्य परमेश्वर आहे त्या परमेश्वराने त्याचं कोड बरं केलं. म्हणजेच काय? त्याला एक गोष्ट समजली की मी जिथं आहे तिथं फसलेलो आहे. हालेलुया. मी एक व्हिडिओ बघितला, एक बाबा सगळ्या अंगाला पांढरी पांढरी राख लावून बसलाय, त्या गळ्यात कसले कवट्या बिवट्या घातलेल्या, तो काय लावून बसलाय, एवढ्या जटा फिटा वाढून बसलाय, बापरे बापरे. आणि तो न्यूज वाला त्याला इंटरव्ह्यू घेतो, तो त्याला काय म्हणतो, मुझे रोज एक मुर्दा चाहिए जिंदा खाने को. क्या? अरे हा देवाचा भक्त आहे का भूत आहे? हालेलुया. ह्याच्यावरनं समजून घ्या ना की काय चाललंय. ते बसतात ते चिलिंग फुकत, चिलिंग गांजा काय फुकत बसतात. सगळं ते तोंडाला कपाळाला पांढरे तिकीट लावलेलं, हे असले केस लांब लांब पर्यंत. आदिवासी तेल लावतात का काय माहिती. आणि काय करतात? ती गांजा फुकत बसतात. कुठल्या अँगलने आपल्याला समजतं की हे लोक देवाची लोक आहेत? कोणी म्हणू शकल? कुठल्या अँगलने आपण यांना म्हणू शकतो की हे देवाचे सेवक लोक आहेत? नाही म्हणू शकत. अहो तिथं जायला भीती वाटते त्यांच्याकडे. तिथं जायला भीती वाटते. काय करतात, अंगावर काय मारून घेतील, रक्तच काय काढतील. अरे अशाने थोडी देव प्रसन्न होतो. हालेलुया. जेव्हा बघतो ना मला थोडस हे वाटतं की प्रभू अरे काय चाललंय, काय चाललंय हे काय तर बाबा लोक लग्न अवस्थेतच पळतात. रस्त्यावर बायका आहे का काय नाही, हे लग्न अवस्थेत चालत तान. माझ्या बिल्डिंगच्या बाजूला एक सोसायटी, कुठं नाही सांगत, माझ्या मुलीला जेव्हा सकाळी 7 वाजता मी सोडायला जायचो ना, पूर्ण लग्न अवस्थेत तो माणूस रस्त्याने चालायचा. अरे बापरे, अख्खी पब्लिक त्याला बघत बसायची. मी म्हणलं प्रभू हे काय, आता कपडा बी नाही ठेवला सैतानाने. देवाने कापड दिले कशाला दिले? आपलं तळ झाकण्यासाठी. सैतान यांचे कपडे काढून यांना बोलत फिरत चाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं पाहिजे आपण अंधारात आहोत का प्रकाशाच्या देवाकडे आहोत. समजलं पाहिजे आपण कुठल्या बाजूला आहे, काय करतोय काय नाही करत आहे आपण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज देवाच्या वचनाचा टॉपिक काय होता की परमेश्वर तुम्हाला अंधकारातनं सोडवणार आहे. प्रेज द लॉर्ड. अहो आमचे वडील तर आम्हाला अशा देवऋषाकडे घेऊन जायचे ना, अक्षरशः तिथं बसलो की भीतीच वाटायची. अरे बापरे, मी म्हणायचो ह्याच्याकडे चाकू बिकू ठेवलाय, चाकू लिंबू कापायला. अरे बापरे, मी तर म्हणायचो हे काय गडबड आहे बाबा. विचार करायची गोष्ट. एकाकडे तर गेलो होतो दारू सोडवण्यासाठी, आमचे रिलेटिव्ह होते, त्यांना दारू सोडवण्यासाठी एका ठिकाणी गेलो. आणि मला वाटतं अमावस्येला ना तो बसतो बाबा बुवा ते कुठं तरी गेलो होतो बाबा, ते जंगलात, त्या अंधारामध्ये. आणि एवढंसच असेल त्याचं ते बांधलेलं असं, म्हणजे त्याच्यामध्ये 2 ते 3च लोक बसू शकतात. आणि एक दगड ठेवला होता, त्याला शेंदूर फासून ठेवला होता. कुठला मार्केटमध्ये नवीन आणला होता त्याची मला नाही माहिती, देव कुठला होता मला नाही माहिती. ते बघितलं ते चेहऱ्याचे आकार टाकत, म्हणजे त्या दगडाचे त्याला शेंदूर बिंदूर फासून काय करून त्याला पार कुठं बागड्यास ठेव, कुठं लिंबू ठेव, कुठं ती गोळ्याची झेप ठेव, कुठं काय ठेव. अरे बापरे, म्हणजे हे काय? तो काय करायचा माहिती का? तो त्यांना म्हणायचा मी तुझी मांडी कापून तुझ्या तावीज टाकणार आहे. ते काय करायचे, काहीतरी असं दाखवायचे. आता अंधारात काय दिसतंय, पण आमचा जो पाहुणा होता तो लई टॅलेंटेड होता. तो इतका टॅलेंटेड होता ना, त्याला दारू पाहिजे असायची. आणि आम्ही जाताना त्याला ना दारू घेऊनच गेलो की रस्त्यामध्ये गाडीतला उडी मारावा नाही, खाली उतरावा नाही, म्हणून त्याला गोड बोलून आपलं पाजत तिथपर्यंत नेलं. हे रिअल आहे, सत्य आहे, खरंय. त्याला तिथं नेलं, त्यांना तिथं नेलं आणि त्यांनी तिथं बोंब चालू केली. म्हणजे तो काय करायचा माहिती का? तो म्हणायचा मी तुमची मांडी फाडली आणि तुमच्या मांडीत तावीज टाकले. काय म्हणायचा? मी तुमची मांडी फाडली, मांडीत तावीज टाकले. आता जर तू दारू पिला तर तू गे होणार, तू शंड होणार आणि तू टाळ्या वाजवत माझ्याकडे येणार.
माणूस घाबरायचो, अरे बापरे आता दारू नको द्यायला, नाही तर मला टाळ्या वाजवत जावं लागेल त्याच्याकडे. हे रिअल आहे, खरं आहे. हा आमचा जो पाहुणा होता हा वर्डत बाहेर आला, ए म्हणला यो मांडी बिंडी काय नाही कापत, म्हणला यो खोटरड आहे म्हणला. म्हणला हो याला घेऊन जावं म्हणलं, ए म्हणला यो मांडी बिंडी काय कापत नाही म्हणला. हे तर आता माझ्या मांडीत तावीज टाकलाय ना, इकडे द्या म्हणला, मी परत क्वार्टर पितो म्हणलं, बघू मी 6 नंबर होतो का काय. तो म्हणला ए बाबा याला घेऊन जा म्हणला. हे रिअल आहे, हे डोळ्याने आम्ही बघितलंय. डायरेक्ट ओरडायला लागला तिथं, अरे म्हणलं ए लाईन बिन लावू नका म्हणलं, खोटरड आहे काय नाही, मांडी बिंडी कापत, मांडी कापले वंत पडेल. नाही होतो मी ते घालून टाकतो, माझ्याकडे मंत्राने. अरे कसला मंत्राने, मग डॉक्टर बन ना तिकडे जाऊन. हा डॉक्टर बन तिकडे जाऊन. म्हणजे असे असे भोंदू लोक आहेत. त्यांनी भीती काय टाकली होती, तू परत जर दारू पिशील तर तू काय होशील, तृतीयपंथी होऊन जाशील, मग तुला साडी घालून टाळ्या वाजवत यावं लागेल. कितीतरी लोक भीतीपोटी दारूच पित की नको बाबा, बाबांनी सांगितलंय मला की मी तृतीयपंथी होईल, मला साडी घालून जावं लागेल, माझी बायका पोरं मला हसतील. ह्यो आमचा पाहुणा बोंबा मारतो, ए काय नाही करत, मला क्वार्टर दे, आता पितो, बघू मी होतोय का काय. त्याला आम्ही गाडीत घातलं, आम्ही हसत हसत आम्ही घरी आलो. म्हणजे इतकं माणूस फसलेला आहे. तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला सत्य माहिती नव्हतं. आम्हाला एकच कळत होतं की लोकांनी आम्हाला ऍड्रेस दिला होता की तिथं जा, तिथं दारू सुटते. हालेलुया. आता मीच किती दारू प्यायचो, मला कुठल्या व्यसनमुक्ती केंद्रात नाही टाकलं का काय नाही टाकलं. माझं व्यसन सोडणारा प्रभू येशू ख्रिस्त डॉक्टरांचा डॉक्टर. हालेलुया, हालेलुया. आपल्या चर्चेमध्ये पण तुम्ही बघितलं ते काका किती दारू प्यायचे, प्रभूने किती जबरदस्त त्यांना उभा केलं. अरे तुम्ही जर देवाकडे येतच नाही, बाहेरूनच बोंबा ठोकत बसता, कसं परमेश्वर तुम्हाला बरं करेल. मार्केटमध्ये जाऊन टमाटे कांदे पारखून घेणारा माणूस जर देवाला पारखत नसेल तर त्याचा फायदा काय. हालेलुया, हालेलुया. अहो टमाटे 30 रुपये किलो झाले तर माणसाच्या अंगावर काटा येतो, तिथं बाजूने 20 रुपये किलो देतात, तुम्ही का 30 देता. अहो माल बघा ना. म्हणजे टमाटे कांदे बटाटे ऍपल सफरचंद पारखून घेणारा व्यक्ती जर त्याने देवाची पण पारख केली ना, की मी खरंच काय करतो, मी आहे कुठं, मी सत्य आहे, मी खऱ्यापणावरती चाललोय का मी धोक्याने चाललोय का मी काय करतोय. काही लोक तर पाहिले की उपवास करतात आणि गाईच्या खातात, आणि विचारलं ना हे का उपवासाला चालतं, हा झाडपान आहे चालून जातं. अरे म्हणजे तुझ्या देवाची पूजा करतो, ज्या देवीची तू प्रार्थना करतो, आणि त्यांना ते म्हणतात ती गाईच्या सुटू दे. हे खरं आहे. कुशाल ते खुळखुळ वाजवत बसत, खळखळ खळखळ, जुबा केसरी विमल, आणि विचारलं ना काय बाबा उपास होता म्हणला, नाही काय नाही सुपारी आहे चालून जातं, काय नाही प्रॉब्लेम. बरं म्हणलं चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेस आपल्यामध्ये उपवास केले जातात, काही सेवक, काही लोक, काही बहीण, काही भाऊ असे आहेत ना, दिवसभर पाणी सुद्धा पेत नाही, शरीराला झीज करतात शरीराची. त्यांना माहिती माझा प्रभू मला बघतो. आणि इथं कुशाल सिगरेटी फुकल्या जातात. काही उपास आहे काय नाही, धूर आहे, असा घ्यायचा बाहेर सोडायचं, धूर आहे, धूर धूर. अरे तुझं धूर होऊन एकदा जाशील ढगाल. बरं असं नाही ना, त्या सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं, ते सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं का नाही, काय असतं लिहिलेलं बोल, हानिकारक नाही कॅन्सर कर्करोग होता ना. टपरीवरती काय लिहिलेलं असतं, सिगरेटमुळे कर्करोग होतो. हा विमलच्या पुढीवर काय लिहिलेलं असतं, काय असतं लिहिलेलं, कर्करोग. कर्करोग म्हणजे काय, कॅन्सर. काही छापवर काय लिहिलेलं असतं, बरोबर ना. आता तर पिक्चर मध्ये पण आले बघा, पिक्चर बघताना एखाद्या हिरोनी सिगरेट फुकली तर खाली येतं सिगरेटमुळे कर्करोग होतो का नाही होतो. दारू पिऊन काय होतं सांगा मला जरा, लिव्हर सडतो, डॅमेज. म्हणजे माणूस काय करतोय, मी पण ते करत होतो बरं का. म्हणजे माणूस स्वतःच्या हाताने काय करतो, 10 रुपये असा टपरीत देतो आणि त्यांना म्हणतो मला कॅन्सर द्या. मग कुणाचे तोंड बंद होतात, असे तोंड उघडत नाही, मग वडापाव खायला प्रॉब्लेम. मला माहितीये ना, माझं झालं होतं म्हणून मी सांगतो तुम्हाला. कुणाला जेवण तिखट लागतात, मग म्हणलं ना काय तिखट लागायला, नाही ते काय झालं मला तोंड आलंय तोंड. अरे खरं सांग ना, गुटखा खाऊ खाऊ थोबाड सडलंय म्हणून, ते नाही सांगणार कारण मी खायचोय. आणि मग नंतर रडत बसायचे, अरे कॅन्सर झाला माझ्या डोळ्यासमोर. जेव्हा प्रशांत भाऊ आणि मी नवीन देवामध्ये आलो 2019 मध्ये, एक व्यक्ती आला होता, पूर्ण एवढं सडलं होतं, फाडलेलं होतं त्याचं पूर्ण. त्याची लहान 2 वर्षाची मुलगी होती, आणि तो चर्चला शेवटच्या मोमेंटला आला, शेवटच्या स्टेपला आला. आणि जेव्हा त्याच्या बाजूला बसायचं मला वास यायचा, वास. मी म्हणायचो असा वास काय येतोय मला. मग मी प्रशांतला विचारलं,
सर म्हणलं मला असं वास काय येतो रे इकडं. तो बोलतो तुझ्या बाजूला जो बसला तो कॅन्सर पेशंट आहे. आणि जेव्हा त्याचं बघितलं ना तर ते पूर्ण असं सडलेलं होतं त्याचं, कारण ते गाई छाप वगैरे खाऊन आहे ना त्याचं पूर्ण हे सडलेलं होतं. त्याला ऑपरेशन 3 वेळेस केलं पण ते सक्सेस नाही झालं. पण नंतर तो जिथं राहायचा ना तिकडच्या लोकांनी त्याला हाकललं, त्याला आळ्या पडायला लागल्या त्याच्यामध्ये. आणि आळ्या पडून ते इतकं सडलं ना त्याचं. नंतर एक दिवस आम्हाला फोन आला, तो भाऊ एक्सपायर झाला. म्हणजे त्या 10 रुपयामुळे त्यांनी काय केलं, त्याचा परिवार गमावला. त्याचं लहान लेकरू 3 महिन्याची मुलगी होती. मी त्याला एकदा सोडवायला गेलो होतो. मी त्याला इतका फोर्स केला ना, मला दाखव मला दाखव मला दाखव. मला खूप हाऊस होती करायची. पण जेव्हा बघितलं ना मला 2 दिवस त्रास झाला. मला मी काय म्हणायचं, त्या लिव्हर हे दारू लिव्हर फुटतंय सडतंय. माझे वडील होते, आम्ही एकाच्या पैठीला आमच्या रिलेटिव्हच्या पैठीला गेलो. दारू पिऊन एक्सपायर झाला. अक्षरशः त्याचा आहे ना लिव्हर जळला नाही त्याचा. शेवटी आम्ही तो उचलून असा पाण्यात टाकायचा, दगड झाला दगड, त्या लिव्हरचा दगड झाला, तो जळला नाही. त्याला उचलून आम्ही माझ्या वडिलांनी असं उचलून त्याला पाण्यात टाकला. त्या दारूनी थोबड चढली दूध पण अजून लोकांना अजूनही ते अंधकारामध्ये. पण मी देवाला धन्यवाद करतो, प्रभूने 5 वर्ष मला एवढं व्यवस्थित ठेवलं, एवढं चांगलं ठेवलं. आज मला कोणी असं कुरकळा वाजवत दिसला आणि लगेच त्याच्या जवळ जातो. काय खातो काय नाही, कोणी खातो त्याच्यावर ना चित्र सडन बरं का म्हणलं तोंड. हा विचार कर, तुझं तोंड जर सडलं ना, विचार कर तुझ्या तोंडात पाईप घालतील, तो हळूहळू हळूहळू वाजवायचा हळू होतो. तुझ्या तोंडात पाईप घालतील, तुला खायला येणार नाही. तुझी बायको हॉस्पिटलमध्ये तुझ्या बाजूला गप नाही यार, घाबरवतो. अरे मी इतकं घाबरतो, खातो कशाला. नाही बाबा नको नको. तोंडावरती 12 वाजता जेव्हा त्याला पुढचं सांगतो ना मी, अरे पहिलं दाखव त्याच्यावर चित्र बघ ना. हा माहिती ना चित्र आहे. विचार कर रे, असं वाजवत असतो. विचार कर जर तुला जर हे झालं तर हळू लगेच खुळखुळा वाजायचं कमी होतं. तू विचार कर जर तुला इथं असं फाडलं, टाके घातले, खुळखुळा झालायचं बंद होतं. एवढं घाबरतात तर खरं, पण खायची नाही हाऊस. एक जण तर मला म्हणला, हे बाबा तू येत नको बाबा माझ्यासमोर. का तुला बघितलं की मला ते आठवतं राव कॅन्सर. बरं झालं म्हणलं त्यांनी, तरी मला घाबरतोस. काय बोलायचं म्हणजे अहो त्याच्यावर चित्र दिलंय, खाऊ नका मरताना. सैतान म्हणतो खा, वाजव खुळखुळा. जेव्हा आयुष्याचा खुळखुळा होईल ना, हालेलुया. आपला परमेश्वर खरंच तुम्हाला, तुम्ही जर विश्वासाने जर तुम्ही प्रार्थना केली ना, विश्वासाने जर प्रभूला सांगितलं ना, तर माझा परमेश्वर प्रत्येक व्यसनातनं तुम्हाला बाहेर काढत, प्रत्येक गरिबीतनं तुम्हाला असा उचलून तो परमेश्वर बाहेर काढत. तुम्हाला अंधकारातनं माझा परमेश्वर प्रकाशमय जीवनामध्ये. हालेलुया. यानो खरंच बघा हे वचन खूप काही समजण्यासारखं. हालेलुया. सर्व पहिलं तर आपल्याला असत्यापासून सत्य परमेश्वर मिळाला. दुसरी गोष्ट आपण अंधकारातनं प्रकाशाच्या जीवनामध्ये गेलोय. आणि तिसरी गोष्ट आपल्याला मृत्यू नाही तर सार्वकालिक जीवन आपल्याला मिळालं. हे आपले नेत्र बंद करू आपण.